मराठवाड्यामध्ये आलेल्या महापुरानं शेतकऱ्यांचं पूर्ण आयुष्यच पाण्यासोबत वाहून नेलंय। अनेक शेतकरी पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, घरात पाणी आहे, शेतामध्ये पाणी आहे आणि आलेला महापूर, त्या महापुरामध्ये आपला उभा केलेला संसार जो आहे मोडून पडलेला पाहायला मिळतोय। याच मराठवाड्यासाठी आता मदतीचे हात पुढे येत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मदत जी आहे ती मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागामध्ये पाठवली जाते। आपण पाहतोय की पुण्यातल्या ज्या सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत त्या संस्थांच्या मदतीनं हे सगळी मदत जी आहे ती पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरती गोळा केली जाते। पुणेकर असतील, पुण्यामध्ये कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागातून राहणारे नागरिक असतील, जमेल त्या आपापल्या परीनं मदतीचा हात पुढे करतात आणि आपण पाहतो की संसारोपयोगी साहित्य जे आहे ते एका ठिकाणी जमा केलं जातं आणि अशा पद्धतीनं किट बनवून मराठवाड्यातल्या पूरग्रस्त भागांमध्ये ज्या 5 जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर इतर काही जिल्ह्यांमध्ये जी आपल्याला पूरस्थिती पाहायला मिळते तिथल्या नागरिकांना पोहोचवलं जाते। मराठवाड्यामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। घरामध्ये काही खायला नाही, कारण सगळीकडे पाणी पाहायला मिळतंय, वरून पाऊस धो कोसळतोय, त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि हेच मदतीची आपण पाहतोय की मदत म्हणून पुण्यातल्या संस्था ज्या आहेत त्या मराठवाड्यामध्ये मदत पाठवताना पाहायला मिळतात। आपल्याबरोबर स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। मराठवाड्यामध्ये भीषण परिस्थिती आहे, नागरिकांना काय आवाहन करताय तुम्ही मदत गोळा करताय? आम्ही आमच्या जागृती ग्रुप आणि वी आणि ह्या बाकीच्या संस्थांच्या वतीने आम्ही हे काम करत आहोत। सगळ्यांना मदत मागत आहोत की तुम्ही मराठ्यांसाठी मदत म्हणजे मराठवाड्यासाठी मदत करा। आमचा ग्रुप मदत करत आहे, तुम्हीही तुमच्या परीने मदत करा। आत्ता आमचा पहिला लॉट आहे की सगळे जमा करत आहोत साहित्य आणि उद्या आमचं हे सगळं साहित्य मराठवाड्यात जाणार आहे। पण तसंच तुम्ही स्वतः पुढे या, कारण आपली अगदी छोटीशी मदतही त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे, कारण नुकसान खूप मोठे आहे आणि त्याच्यासाठी सरकार हे अपुरे आहे। आपल्या सगळे दानशूर व्यक्तींनी पुढे आले तरच हे सगळं होऊ शकणार आहे। किती मदत पाठवली? थोडक्यात सांगायचं तर आमच्या ग्रुपची साधारणपणे एक 16 वर्षापूर्वी आमची ग्रुप संघटना स्थापन झाली। पुणे जागृती ग्रुप म्हणून आमचा ग्रुप आहे। गेल्या 2019 साली आम्ही कोल्हापूर ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी साधारणपणे आम्ही 32 ट्रक आम्ही धान्य त्यांना गोळा करून दिलं होतं। आता सध्याच्या कंडिशनला आम्ही 4 ट्रक आम्ही ऑलरेडी पाठवलेले आहेत। आता हे 3 ते 4 ट्रक आज आहे, असे आम्ही टप्प्याटप्प्यावाईज आम्ही ट्रक पाठवतो आणि याच्यामध्ये आमचा असा संकल्प आहे की प्रत्येक साधारणपणे 10,000 ब्लँकेट आम्हाला त्यांना द्यायचे आहेत। तर 10,000 साठी आम्ही संकल्प केलेला आहे। समाजामधून बरेच लोक आम्हाला सहकार्य करतात आणि स्वतःहून येतात आणि समोरच्याने मदत करतात। आपण पाहतोय की निसर्गाचं संकट मोठं आहे, सरकारी यंत्रणा अपुरी पडते, कारण ठिकठिकाणी आपण पाहतोय की पावसानं थैमान घातलेलं पाहायला मिळतं आणि याच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं आहे ते पाणी पुसण्याचं काम, जर भले आपण मोठी मदत नाही करू शकलो, मात्र जी छोटीशी मदत त्या शेतकऱ्याला त्याचा संसार उभी करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते आणि त्याचसाठी आपण पाहतोय की मदतीचे हात पुढे येत आहेत आणि मराठवाड्यासाठी एक एक करून मदत जी आहे ती पूरग्रस्त भागामध्ये पाठवली जाते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।